एक अनगड शहा नावाचा फकीर होता, माहिती का तुम्हाला? फकीरच होता, पण अगदी भगवंताला त्यानं आपलंसं करून घेतलेलं आहे. त्यानं म्हणलं की ते पूर्णच झालं. हो, पूर्णच झालं. मग त्या अनगड शहा नावाच्या फकीराला त्याचा एक डोह होता. त्या डोहामध्ये त्यानं काय करायचं? स्नान. त्याचा शिष्यमंडळी भरपूर परिवार होता. मग एके वेळेला काय झालं, त्या अनगड शहा नावाच्या फकीराच्या स्नान करण्याच्या डोहामध्ये, त्यानं स्नान करण्याच्या डोहामध्ये नकळत रामेश्वर शास्त्री तीर्थयात्रेला जात होते. बरोबर आहे, रामेश्वर शास्त्री तीर्थयात्रेला जात असताना सहज त्यांना वाटलं आपलं संध्या वगैरे करण्यापूर्वी आपण या डोहामध्ये स्नान करावं. आता ऐका, कुठलाही विचार न करता हा डोह फक्त अनगड शहा नावाच्या फकीरा करताय हा विचार केला नाही. तो अधिकारी महात्मा हा विचार केला नाही. आपली संध्या पूर्ण व्हावी म्हणून डोहात उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर अनगड शहा नावाच्या फकीराच्या त्या शिष्यमंडळीने पाहिलं, सांगितलं, पळत ते आपल्या गुरुजींकडे गेले. म्हणले, बाबा, जो आपला डोह आहे ज्याच्यामध्ये आपण स्नान करता, त्या डोहामध्ये कुणीतरी पोहतोय. अनगड शहा नावाचे फकीर उठले, त्या डोहाजवळ आले आणि डोहामध्ये पोहणाऱ्या रामेश्वर शास्त्रींना त्यांनी पाहिलं आणि रामेश्वर शास्त्रींना सांगितलं. बघू लागले महाराज, अनगड शहा नावाचा फकीर बघतोय, तरी सुद्धा रामेश्वर शास्त्री डोहाच्या वर आले नाहीत. बुडायचं, मस्त वाटायचं त्यांना. शेवटी त्या अनगड शहा नावाच्या फकीरनं शाप दिला, डुबते रहो. काय शाप दिला? डुबते रहो. मग काय शाप दिला आणि गेले. पुन्हा सगळ्या वरच्या शिष्यमंडळीने सांगितलं. रामेश्वर शास्त्री वर आले की त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. काय करावं, पाण्यातच राहावं लागलं. कळलं त्यांना आपल्याला शाप दिलाय. मग इकडं तिकडं मी पूर्ण कथा भाग आपल्याला सांगणार नाही. अलंकापुरीकडे गेले, खांद्यावर घागर आहे, शिष्य परिवार सोबत आहे. काय होईल बाबा? तिकडे गेले. ज्ञानोबारांनी सांगितलं, माझ्याकडे काही यायची तुम्हाला गरज नाही. माझं विद्यापीठ आता तुमच्यासाठी कामाचं नाही. तिकडे देहूला तुकाराम बाबांकडे तुम्ही जा, तुमच्या अंगाचा दाह कमी झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता तुकोबाराय कुठे आहेत? तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर. काय तुकोबारायांचा अधिकार आहे महाराज? तुकोबाराय एवढे मोठे होते, त्यांच्या संगतीमध्ये माणसानं तर भजन केलं, पण वाहणाऱ्या पाण्यानं तुकोबारायांच्या संगतीमध्ये भजन करावं. हो, छुन्नक छुन्नक टाळ वाजवे पाटामधलं पाणी, रान पाकरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी, रान पाकरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी. हा अधिकार आहे तुकोबारायांचा. 10 सण होईना गेल्या शिष्याला म्हणले, जा बाबा तुकोबारायांकडे जा आणि काहीतरी त्या डोंगरावर चढायला लागल्याच्या नंतर तुम्ही लवकर मार्ग काढा. मला पूर्ण कथा भाग सांगायचा नाही. शिष्य पळत गेले. तुकोबारायांनी एक अभंग लिहून दिला. तो अभंग उच्चारल्याबरोबर रामेश्वर शास्त्रीचा दाह संपूर्ण नष्ट झाला. हो, आता ऐका, मग दाह कमी झाल्याच्या नंतर अनगड शहा नावाच्या फकीराला कळालं की आपण दिलेला शाप देहूच्या एका तुकाराम नामक व्यक्तीच्या शब्दाने, त्यांनी दिलेल्या एका अभंगानं या शापातून रामेश्वर शास्त्रीची मुक्ती झालेली आहे. म्हणून तुकाराम कोण आहे आपल्याला पाहायचंय. म्हणून तो अनगड शहा नावाचा फकीर आता देहूच्या दिशेनं निघाला. आता त्याच्याजवळ एक कमंडलू होता. त्या अनगड शहाच्या चरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे, या जगाच्या पाठीवर त्याच्याकडे असणारा तो कमंडलू कुणाच्याही हातानं भरत नव्हता. कुणी लोकांनी पोते जरी त्याच्यात टाकले तरी तो भरत नव्हता. जी लोक भाग्यवान आहेत, जी लोक पुण्यवान आहेत, त्यांच्याच हाताने तो कमंडलू भरायचा. आता हा अनगड शहा नावाचा फकीर निघालेला आहे आणि हा फकीर जात असताना दारोदार जायचं आणि त्याला म्हणायचं, भिक्षाम देही भिक्षाम देही. वाढण्याकरता त्या माऊलीने यायचं. मूठभर गहू टाकायचे तरी भरायचा नाही. ओ, चांगलं मोठं शेरभर गहू टाकलं तरी भरला नाही. एकीने तर रागानं पोत टाकलं तरी भरला नाही. पुढल्या घरी भिक्षा देही. असं करत 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 देहूपर्यंत आले. आता देहूपर्यंत आल्याच्या नंतर योगानं अनगड शहा फकीरांना तुकोबारायांचं घर माहित नव्हतं, तरी तुकोबारायांच्या डायरेक्ट दारासमोर गेले. तुकोबारायांच्या दारासमोर गेल्याच्या नंतर आवाज दिला, भिक्षाम देही. आवाज दिला. ऐका तुकोबारायांच्या घरची परिस्थिती.
हो, डब्यातलं पीठ संपून गेलेले. भागीरथी नावाची मुलगी तुकोबरायांची, हो, जिजाई घरात आहे. भिक्षाम देही, परत आवाज ऐकवाला त्या भागीरथीच्या कानावर. आणि भागीरथीनं आईकडे बघत बघत पिठाच्या डब्यामध्ये हात बुडवला, पण हात काही पीठ घेतला हातात, पण नुसतं आई आपल्याला बोलेन त्या भीतीनं ते हातातलं पीठ खाली परत पडलं. आता मात्र हात फक्त भरलेला राहिलाय. कशानं? पिठानं. पिठानं भरलेला हात आहे. तोपर्यंत दारावरले अनगडशाह नावाचे फकीर पुन्हा आवाज देत आहेत, भिक्षाम देही. ती भागीरथी पळत गेली दरवाजाला आणि दाराला असणाऱ्या त्या अनगडशाह नावाच्या फकीराच्या त्या कमंडलू मध्ये आपला पिठानं भरलेला हात नुसता असा झटकला. झटकल्याबरोबर हाताचं जे लागलेलं पीठ आहे त्याचे थोडेसे कण त्या कमंडलू मध्ये पडले आणि एका क्षणामध्ये रिकामा असणारा कमंडलू भरून भरून व्हायला लागला. अनगडशाहनं पाहिलं आणि पायावर मस्तक घातलं, बोला तुकाराम महाराज की. भागीरथी म्हणले, बाबा तुकाराम महाराज इधर नहीं, तुकाराम महाराज की बेटी हूं मैं. तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर आहेत. ऐका, मग छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं अनगडशाह नावासारखा फकीर महात्मा ज्या तुकोबारायांना शरण गेला, त्या आरती ते तुकाराम महाराज किती मोठे असतील.